आज होणार 8वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना एकूण 15 जिल्ह्यामध्ये व काही निवडक बँकांची यादी जाहीर झालेली आहे. या जिल्ह्यांमध्ये आणि याच बँकामध्ये आज पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि सोबतच महिलांना पैठणी साडीसुद्धा मिळणार आहे. पैठणी साडी कशा पद्धतीने मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार आणि काय विषय, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. आणि सोबतच 850 रुपये बोनससुद्धा लाडक्या बहिणींना मिळणारच आहे. याच्याविषयी देखील माहिती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज सर्वच महिला खुश होणार आहेत, कारण की अपडेटच तशा पद्धतीची आलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी. आज 8वा हप्ता तर मिळणार आहे, सोबतच 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीरच झालेली आहे. आतुरतेने महिला प्रतीक्षा करत होत्या 9व्या हप्त्याची आणि 8व्या हप्त्याची. तर आता 8वा हप्ता तर आज मिळणारच आहे, परंतु फक्त याच निवडक बहिणींना मिळणार आहे. तर त्या निवडक बहिणी नेमकं कोणत्या असणार आहेत आणि कोणते ते 15 जिल्हे असणार आहेत की त्या 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांचा अखेर आदेश आलेला आहे की 8वा हप्ता आजच्या आज वाटप करून टाका. आता कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई अजिबात करू नका. आजच्या आज हप्ता जो तो वाटप झाला पाहिजे, अशा पद्धतीचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर यांचा तर आलेलाच आहे. आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा आदेश आलेला आहे, तो म्हणजे 8वा हप्ता वाटप करण्याबाबतीत. तर आता एकूण महिलांना हा फेब्रुवारीचा हप्ता 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर आज जमा होणार आहे. आणि यामधील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे फक्त याच महिलांना. तर आता या महिला कोणत्या असतील की ज्या महिलांनी ह्या पात्रता आणि अटी पूर्ण केल्या असतील, तर अशाच महिलांना 8वा हप्ता जो आहे तो जमा होऊन जाणार आहे. तर ते देखील आपण व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेऊया. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट्स. 8वा हप्ता वाटप होणार आहे, परंतु फक्त याच महिलांना. ही गोष्ट आपण तुम्हाला अगोदरही सांगितलेली आहे. या जर 3-4 अटी तुम्ही 4 अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा लाभ जो आहे तो 8व्या हप्त्याचा मिळणार आहे. अन्यथा आतापर्यंत 6 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. या कारणास्तवच आता फक्त याच लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आज अखेर प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की हप्ता वाटप म्हणल्याच्या नंतर आता बहिणी अत्यंत खुश होणार आहेत. आणि सर्वात मोठी अपडेट मित्रांनो आपण ही यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर लगेच करून टाकायचा आहे तुम्ही, कारण की अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. चला तर त्या 15 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया की या 15 निवडक जिल्हे कोणते आहेत की या जिल्ह्यामध्ये आज डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैसे जे ते जमा होणार आहेत. तर यामधील एकूण 15 जिल्हे व 5 बँकांची यादी जाहीर झालेली आहे. तर 5 बँकांमध्ये आणि 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो आज डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. चला तर आता ते 15 जिल्हे आपण पाहूया आणि त्याच्यानंतर नियम व अटी नेमकं कोणत्या आहेत. अटी अशा असणार आहेत की त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या असतील तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. समोर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा नकाशा आपल्यासमोर आहे आणि यामधील एकूण 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार त्याच्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया लगेच, कारण की हे भरपूर दिवस झाले महिला वाट पाहत होत्या आणि आज अखेर नवीन ऑफिशियल किंवा आपण एक नवीन यादी म्हणू शकतो जाहीर झालेली आहे. आणि तीच यादी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आपण आताच लगेच सांगणार आहोत. त्यामधील पहिली सुरुवात जी आहे ती रायगडपासून होणार आहे, कारण की या रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी भरपूर महिला ज्या आहेत त्या वंचित राहिल्या होत्या. त्यांना 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही किंवा त्यांचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्या महिलांना अडचण आलेली होती. तर अशा महिलांना आज पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत. यामधील पहिला जिल्हा रायगड, त्याच्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सोबतच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना आणि पुणे या ठिकाणी सुद्धा आज पैसे जे आहेत ते वाटप होणार आहे. तर अशा पद्धतीने 10 ते 15 जिल्ह्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. ही यादी आपण सर्वात अगोदर सांगत आहोत आणि या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. आता यानंतर तुम्हाला आतापर्यंत हप्ते किती मिळालेले आहेत किंवा पैसे एकूण आतापर्यंत किती मिळाले आहेत व इथून पुढे किती पैसे तुम्हाला मिळणार ते देखील आपण माहिती लगेच जाणून घेऊया. तर आतापर्यंत एकूण तुम्हाला 7 हप्ते जे आहे ते मिळालेले आहेत. 1500 रुपयाप्रमाणे 10,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आणि यामध्ये आतापासून 8वा हप्ता तर मिळणार आहे, परंतु नवीन नियम व अटी जे आपण सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेलो आहोत, तर त्या नवीन नियम व अटी नेमकं कोणत्या आहेत त्या अगोदर आपण जाणून घेऊया. त्याच्यानंतर लगेच बँकांची यादी आणि पैठणी साडी जी आहे ती कोणत्या बहिणींना मिळणार ते देखील आपण नंतर जाणून घेणार आहोत. तर यामधील
सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय, तर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या नावावर चारचाकी वाहन नसायला पाहिजे आणि तुमचे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तर ही पहिली अट यांनी ठेवलेली आहे. दुसरी अट अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अट आहे मित्रांनो. ही अट जर तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा इथून पुढचा 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. तर ही अट अशी आहे, जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. आता डबल योजना कोणत्या असतील, मग ती संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, तर अशा पद्धतीच्या डबल योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला 8वा हप्ता अजिबात मिळणार नाही. तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. म्हणजेच तुमच्याकडे उत्पन्न भरपूर असल्यामुळे तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल असे सरकारचे धोरण आहे आणि या 3 अटी जर तुम्ही बसत असाल त्या 3 अटीमध्ये तर तुम्हाला 8वा हप्ता 2100 रुपये डायरेक्ट DBT माध्यमाला जमा होऊन जाणार आहे. तर आता एकूण 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता प्राधान्य म्हणजे नेमकं काय, तर हे पहा, जर या 3 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर 8वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. इतरही बँकामध्ये मिळणार, परंतु या 3 बँके जर असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे. तर यामधील सर्वात पहिली बँक आहे सर्वांची आवडती इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे आपली पोस्टाची बँक. पोस्टाची बँकमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला लवकरात लवकर लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण बँक ती म्हणजे अशी आहे, ती महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक देखील तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया. या 3 बँके जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळणार आहे, कारण की या बँकांचे काम जे आहे ते अतिशय वेगाने होत असते. DBT ही लिंक आहे भरपूर महिलांचा आणि सर्व गोष्टी क्लिअर टू कट आहे. त्यामुळे या 3 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते वाटप होणार आहेत. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे अशी, इतर बँकेत खाते असेल, IDFC असेल, HDFC बँक असेल, तर या बँकेत खाते असेल तरच देखील या बँकेतसुद्धा लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. फक्त थोडा उशीर होऊ शकतो किंवा थोडी दिरंगाई होऊ शकते, परंतु पैसे हे बँकेत देखील जमा होणार आहे. तर आता 20,400 शिलाई मशीनचे वाटपाचे नियोजन जे ते सरकारने आखलेले आहे आणि आता कोणत्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार किंवा किती तारखेला शिलाई मशीनचे अर्ज सुरू होणार तर ते आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. त्याच्या अगोदर पैठणी साडीविषयी सांगू इच्छितो मी तुम्हाला, कारण की तुम्ही ब्रँड न्यू क्वालिटीच्या पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण लवकरच वाटप करणार आहोत, फक्त लाडक्या बहिणींसाठीच आणि आपल्या सबस्क्रायबरसाठीच. यासाठी तुम्हाला फक्त 3च अटी ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. त्या 3 अटी नेमकं कोणत्या आहेत, तर यामधील सर्वात पहिली अट आपण ठेवलेली आहे ते म्हणजे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असायला पाहिजे. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट, व्हिडिओच्या खाली व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे. आणि तिसरी अट म्हणजे व्हिडिओच्या खाली छान असे कमेंट करायचे, धन्यवाद सर व्हिडिओ आवडला, किंवा आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले ते देखील तुम्ही खाली सांगू शकता. अशा पद्धतीने छान अशी कमेंट तुम्ही खाली करा. तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साडीपैकी 1 पैठणी साडी तुम्हाला सुद्धा मिळून जाईल. ते सुद्धा अतिशय ब्रँड न्यू क्वालिटीच्या आणि नवीन लेटेस्ट डिझाईनमधल्या साड्या आपण आणलेल्या आहेत. तुम्ही खाली स्क्रीनवर देखील पाहू शकता. तर आता महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया, म्हणजे आता 8वा हप्ता वाटप करण्याचे आदेश तर आलेलेच आहेत आणि वचनपूर्ती सोहळासुद्धा जो आहे तो लवकरच पार पडणार आहे. आता वचनपूर्ती सोहळा कशा पद्धतीचा असतो तर मित्रांनो, एक पुणे या ठिकाणी देखील आता नवीन वचनपूर्ती सोहळा जो आहे तो लवकरच होणार आहे आणि त्या वचनपूर्ती सोहळा होण्याच्या अगोदर तुम्हाला 8वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही, तुमचे आधार कार्ड बँकेची KYC आहे का, आणि महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे जुलै महिन्याच्या दरम्यान KYCसुद्धा पुन्हा नव्याने जुलै महिन्याच्या दरम्यान KYC केली जाऊ शकते आणि त्याच्याविषयी काही अपडेट देखील आता लवकरच आपल्याकडे येणार आहेतच. आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे 2,400 शिलाई मशीन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यात वाटप करणार आहेत आणि ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना शिलाई मशीन वाटप होणार आहे. यासाठी फक्त 3च पात्रता आणि अटी यांनी ठेवलेल्या आहेत. तर यामधील पहिली पात्रता अट आहे, तुम्ही कमीत कमी लाडकी बहिणीचा लाभार्थी महिला असायला पाहिजेत, तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता तरी मिळालेला असायला पाहिजे आणि सोबतच तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 2,400 शिलाई मशीन जे आहे ते मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला अजिबात मिळणार आहे. आणि ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील, आता अर्ज कुठे करायचा व कधीपासून याचे अर्ज चालू होणार आहे तर हे पहा, लवकरच ज्या दिवशी अर्ज चालू होणार आहे त्याने चालू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपल्याच चॅनल घेऊन येणार आहे तुम्हाला. आणि ते अर्ज कुठे करायचे, कसे करायचे किंवा कशा पद्धतीने अर्ज भरायचा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर लवकरच येतं. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका. 20 लाख घरकुलं तर मंजूर झालेले आहेत आणि काही बहिणींना पहिला दुसरा हप्तासुद्धा घरकुलाचा आलेला आहे. आणि कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार तर हे पहा, ज्या बहिणीचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणार आहे आणि नवीन अर्जसुद्धा लवकरच चालू होणार आहेत. मार्च एंडिंगपर्यंत नवीन अर्ज चालू होतील आणि नवीन अर्ज कुठे करायचे, कशा पद्धतीने करायचे त्याच्याविषयी देखील आपण माहिती लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. आणि आज एक अतिशय स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे, तो तुम्हाला नंतर पाहायला मिळणार देखील आहे. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला
आता पैठणी साडीचं तर तुम्हाला सांगितलेलं आहे, एक छान अशी कमेंट करा जर व्हिडिओ आवडला सर, किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या सर्व गोष्टी क्लिअर करा. आपण तुम्हाला पैठणी साडी जी आहे ते 25 पैठणी साड्या आपण पुन्हा एकदा वाटणार आहोत. त्याच्या अगोदर 7 पैठणी साड्या आपण वाटप केल्या होत्या आणि त्या कारणास्तव आता तुमचा चांगला रिस्पॉन्स पाहून आपण पुन्हा एकदा आता 25 पैठणी साडीचे वाटपचे नियोजन आखलेले आहे आणि तुम्हाला हे 25 पैठणी साड्या मिळायलाच पाहिजे ही माझीसुद्धा इच्छा आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करा. धन्यवाद सर. व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला जसे वाटेल तसे छान कमेंट करू शकता. तर आता महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे 9व्या हप्त्याची तारीख नेमकं काय असणार आहे आणि 850 रुपये तरी अन्नपूर्णा योजनेचे पैसे आहेत. 850 रुपये तुम्हाला गॅस बुकिंग करून भरायचं आहे. तुम्हाला सुद्धा 850 रुपये मिळून जातील व 15 जिल्ह्यांची यादी व सर्व गोष्टी आपण क्लिअर कट पाहिलेल्याच आहेत आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.